वरिष्ठ कायदेतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी कामगारांचे नेते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेजी आमच्यासोबत आहेत. सदावर्ते सर, आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी घटना झालेली आहे. ती म्हणजे मातोश्रीवर राज ठाकरे गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरे म्हणजे त्यांचा वाढदिवस आज होता, त्या दोघांची आज भेट झालेली आहे मातोश्रीवर. काय म्हणाल? केक खाला का? केक खाला का? केक खाला? ते तरी दाखवलं पाहिजे ना, केक खाऊन शुभेच्छा आहेत का? हां, मला असं म्हणायचं आहे की वाढदिवस ह्या परंपरेच्या बाबतीमध्ये मला फार खोलात जायचं नाही, परंतु वाढदिवस साजरे केल्यामुळं जे काही वाढलेलं आहे ते माणसाचं निघून जात नाही. त्याच्यामुळं मला असं म्हणायचं आहे की वाढदिवस साजरे करून गल्लीतली सत्ता मला वाटत नाही की फार खिशात आहे. गल्लीतली सत्ता आता कोसं दूर आहे. त्याच्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत असं किंवा देण्यासाठी राज ठाकरे गेले असतील किंवा उद्धव ठाकरेंनी त्यांना बोलवलं असेल, ते म्हणजे त्यांची ती कौटुंबिक बाब आहे. पण मला असं वाटतं की त्या बाबीला फार महत्त्व देण्याची गरज नाही. हे म्हणजे घरातल्या घरात गोष्टी आहेत. पण याच्या अगोदर दोघे एकत्र आले होते वर्लीमध्ये, मराठीच्या मुद्द्यावरती मोठी संख्या लोकांची जमली होती आणि आजच्या भेटीनंतर असं म्हटलं जातं की कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फरक पडेल. ह्याच्या राजकारणामध्ये काय ना काय पुढे होणार आहे, कारण मुंबई महानगरपालिकाची निवडणूक आहे आणि इतर निवडणुकी आहेत. काय फरक पडणार आहे एकत्र आल्यानं आणि विभक्त राहिल्यानं? काय होत असतंय? जिथं तुम्ही साधू समुदायाच्या बाबतीमध्ये तुमचे व्यक्त झालेले विचार लोकांच्या डोक्यातून जाणार आहेत का? गंगामयाच्या बाबतीतले विचार तुमच्या लोकांच्या डोक्यातून जाणार आहेत का? तुमचे भाषिक वाद निर्माण करणारे विचार लोकांच्या डोक्यातून जाणार आहेत का? आणि आज हिंदुस्थान फार उंचीवर गेलेला आहे, वैचारिक उंचीवर गेलेला आहे. त्याच्यामुळं लालबाग, परळ, दादर, माहीम इथला माणूससुद्धा शहाणा झालेला आहे, हुशार झालेला आहे. त्याच्यामुळं ह्या भुलभुलैयामध्ये कोणी येणार नाही. आणि ह्या दोघांचं सुद्धा ठणठण गोपाल राजकारणात झालेलं आहे. त्यामुळं इतर जे काही छोटे मोठे नोंदणीकृत पक्ष असतात त्याच प्रकारचं या दोघांचं राजकारण असेल. आणि मला असं वाटतं की आज उद्धवचा वाढदिवस आहे. आज उद्धवच्या वाढदिवसावर फार ठणठण गोपालच्या मोठ्या गोष्टी आहेत, परंतु मला असं वाटतं आज इथपर्यंत सीमित राहावं. एक आणखीन घटना झालेली म्हणजे फडणवीसचा बड्डे होता, त्या वाढदिवसानिमित्त शरद पवार साहेबांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. ह्याला कुठेतरी पाहता आपण राजकारणाच्या दृष्टिकोनातून? बघा, एक लक्षात ठेवा की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांची कायम ख्याती राहिलेली आहे की ते समयसूचक बोलत असतात. त्याच्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या बाबतीत ज्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या बाबतीमध्ये मला हे म्हणायचं आहे की देवेंद्रजींचं जे काम करण्याचं जे हे आहे, म्हणजे ज्याला म्हणतो कौशल्य आहे, त्यांचं एवढं स्वच्छ असतंय आणि एवढं पारदर्शी असतंय. त्याच्यामुळे शरद पवारांजवळ कौतुक करण्याव्यतिरिक्त क्रिटिसाइज करण्यासारखं काहीच नसावं आणि करूच शकत नव्हते. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी जे स्तुतीसुमनं जे बोलले ते मला असं वाटतंय ते देवेंद्रजींच्या आयुष्याच्या व्यक्तिगत कार्यशैलीचा शरद पवारांवर झालेला परिणाम होता. कारण अशा प्रकारचं कार्य करणं, इतकं लेट आवर्सपर्यंत काम करणं, एवढी मेहनत करणं, हे मला असं वाटतं की हे बोलकं आहे आणि हे सगळ्यांनाच सर्वश्रुत आहे. केवळ शरद पवार म्हणले म्हणून नाही, तर हे सर्वश्रुत आहे. त्याच्या मागे काही राजकारण असू शकतो, कारण शरद पवार साहेब काही गोष्टी जेव्हा करतात तेव्हा त्याच्या मागे काही ना काही कारण असतं असं म्हटलं जातं. मला असं वाटतंय की शरद पवारांनी ह्या संध्याकाळी देशहित लक्षात घेता स्वतःला राजकारणापासून दूर ठेवून मला असं वाटतं की त्यांनी आता राजकीय पक्ष त्यांचा पुढं चालवणं मला असं वाटतं की कितपत योग्य आहे याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. एक दुसरा प्रश्न, पुण्यामध्ये रेव पार्टी तिकडं गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केलेली आहे, त्यामध्ये राजकीय पुढारी आहेत, त्यांचे जावई अटक झालेले आहेत, प्रांजळ खेवलकर. मला त्या निमित्तानं दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक, मी सकाळपासून पाहत आहे की आत्तापर्यंत सामाजिक कार्यात, शैक्षणिक कार्यात किंवा वंचितांकरिता लढणारी माणसे मी पाहिली,
ती कधी अशा गोष्टीचं समर्थनात उतरलेली पाहिली नव्हती. मग ती रिपब्लिकन चळवळीपासून ती वंचितांच्या चळवळीपर्यंत, ती मग सामाजिक हितासाठी लढणाऱ्या चळवळींपर्यंत, ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणारीपर्यंत ही माणसं पाहिली. परंतु मी आज त्या रेव पार्टीच्या नंतर जे आरोपी अटक झाले त्यांच्या बाबतीमध्ये जे विदारक चित्र मी पाहते, ज्या प्रकारे चर्चा केली जातीये, हे अत्यंत वेदनादायी आहे. खास करून जी चर्चा आमच्या भगिनी सुषमाताई अंधारे करत आहेत, आमच्या भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या का विद्याताई चव्हाण करत आहेत. मला हे समजत नाही. आमच्या दोन्ही बहिणींच्या बाबतीत एवढं तर मला माहिती आहे की दोघी सुद्धा फॉरेन्सिक सायन्सच्या एक्सपर्ट नाही आहेत. दोघी सुद्धा फॉरेन्सिक सायन्सच्या एक्सपर्ट नाही आहेत. दोघी सुद्धा आय विटनेस नाही आहेत घटनेला. आणि दोघींना सुद्धा मला असं वाटतंय की त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून कधी IAS किंवा पोलीस खात्यात नोकरी केलेल्या नाही आहेत. हे काहीच नसताना हे उसणं आव आणून की त्या म्हणजे ती रेव पार्टी नव्हती, मग काय होती? म्हणे ती पार्टी होती तर कशाची पार्टी होती ते तरी सांगा. ते सांगण्याची सुद्धा ताकद नाही. बरं, मग तिथं ज्या महिला आल्या होत्या, त्या ज्या कोणी महिला भगिनी असतील जे त्या पार्टीत होत्या, त्या काय होत्या? त्या काय डॉक्टर साहेबाच्या पेशंट होत्या का? ते जर डॉक्टर असतील तर त्या डॉक्टर साहेबाच्या पेशंट होत्या का? एक लक्षात ठेवा, पोलीस तपास करतात. पोलीस तपासामध्ये अशा गुन्ह्यात ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे शरीराला विकारकारक गोष्टी, मला म्हणायचं नाही म्हणजे खास करून कोणते ड्रग्ज गांजा हे नावं घ्यायचे नाहीत, परंतु अशा गोष्टींच्या बाबतीत पकडल्या गेलेल्या आरोपींचं समर्थन, हा दळभद्रीपणा, असा महाराष्ट्र मी कधी पाहिला नाही. ही कोणती नीतिमत्ता आहे? ही कोणत्या पद्धतीचं समर्थन आहे? आपण काय सांगत आहोत महाराष्ट्राला? अरे विचार करा. आपण केवळ एका न्यूज चॅनलच्या बाईटसाठी आपण कशाचं समर्थन करतोय? त्यामुळं हे अत्यंत गंभीर आहे. आणि त्या पुढे जाऊन मला म्हणायचं आहे, तुम्ही आज म्हणजे आमच्या सुषमाताई अंधारे असतील किंवा आमच्या त्या खडसेताई होत्या, आमच्या रोहिणीताई, त्यांनी आमच्या प्रणयजी फुके साहेब, सन्माननीय विधान परिषदेचे आमदार, त्यांच्या भाऊजाईच्या प्रकरणामध्ये पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेऊन ते राजकारणाचा भाग नव्हता का? तुम्ही राजकारणी नव्हत्या का दोघी जणी? तिथं राजकारण वाटलं नाही. तिथं तुम्ही योग्य स्वतःला दाखवून देण्याचा प्रयत्न करता. इतरांच्या कुटुंबापर्यंत तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन राजकारण करता. आणि जेव्हा रेव पार्टीच्या प्रकरणामध्ये मात्र मला असं वाटतंय की अत्यंत रेव पार्टीसारखा आरोप हा अत्यंत खालच्या स्तरावरली बाब आहे. हे समाजाला मारक आहे. नुसतं समाजाला मारक नाही तर एखाद्या पिढीला चुकीची दिशा देणार आहे. आणि मला असं वाटतं की हे समर्थन करणं सुद्धा, ज्या प्रकारे रेव पार्टीचं समर्थन केल्यासारखं आहे, हे करणं सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. आणि मला असं वाटतंय की ह्या दोन्ही ज्या स्टेटमेंट केल्या गेल्या आमच्या सुषमाताईकडून, मला असं वाटतं की त्या जर सद्सद विवेक बुद्धीने परत एकदा विचार करतील आणि त्यांचा जुना काळ, त्यांचे जुने भाषणं स्वतः आठवतील, तर त्या केलेलं स्टेटमेंट माघार घेतील. पण त्याकरिता सुषमाताईंनी जे आहे सद्सद विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. रेव पार्टीची सखोल चौकशी सुरू आहे, त्याबाबत आपल्याला काय म्हणायचे? कुठेतरी राजकारण सुरू आहे, कारण ह्यामध्ये जे अटक झालेले आहेत ते वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत अशी माहिती. अहो, खडसे असले ना कोणी असले तरी काय लायसन्स असते का हो त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना की तुम्हाला अटक होऊ शकत नाही, तुम्ही काही केलं तर तुम्हाला मुभा आहे, तुम्ही काही करा, असं असतंय का कुठं? आणि पोलीस मंत्र्यांच्या म्हणण्यावर कुणाला अटक करत नसतात. कारण आज युग एवढं पुढं गेलेलं आहे की कोणी मंत्री कोणत्याही पोलिसांना काहीच चुकीचं सांगत नसतात. हे आता दस्तूर म्हणजे ह्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत, क्लीन झालेल्या आहेत. कारण ह्या गोष्टींवर बऱ्याच वेळेस न्यायालयाचे वॉच असतात, बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या यंत्रणांचे वॉच असतात. आज सोशल मीडियामुळे, आज टेक्नॉलॉजीमुळे या सगळ्या गोष्टी उघड होत असतात. त्यामुळे पोलिसांनी जर एखाद्या रेव पार्टीत आरोपींना पकडलं असेल तर त्या गोष्टीला तुम्ही राजकीय गोष्ट कशी म्हणू शकता? अनिष्ट आहे ना. मला सांगा,
हुक्का, ते काय म्हणतात ते हुक्का पियाचं, ते काय चांगली गोष्ट आहे, ते काय चांगली गोष्ट आहे, त्याचं समर्थन होऊ शकतंय, हुक्क्याचं समर्थन होऊ शकतंय, हा त्या पुडीचं समर्थन होऊ शकतंय. ते काय पुडी आहे मला कळत नाही. कारण आम्ही सुरा मेर मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खा पदंग समाधी आम्ही हे मानणारी माणसं आहोत. मला वाटतंय सुषमाताईंना ह्या बाबतीत अधिक गांभीर्यानं घेऊन लक्षात घेऊन स्टेटमेंट करायला पाहिजे होतं. एक शेवटचा प्रश्न सर, उद्धव साहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना पण शुभेच्छा देणार का? हे पहा, मला उद्धवला म्हणजे शुभेच्छा देण्याच्या बाबतीत तुम्ही विचारलं म्हणूनच सांगतो. मला असं वाटतंय की जोर जबरदस्ती कोणाला शुभेच्छा देण्यात पॉईंट नाही. परंतु मी एवढंच म्हणेल की उद्धवला येणाऱ्या काळामध्ये जे आहे मामूजान भाईजानचं प्रेम सुटावं. आणि त्याचबरोबर मी असं म्हणेल की उद्धव यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश येण्यासाठी खरं हिंदुत्व उद्धवला कळावं. आणि त्याही पुढं जाऊन मी असं म्हणेल की तत्त्वज्ञानानुसार हे सगळं जर उद्धवनं प्रामाणिकपणे जर पाळलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब बुद्धानु धम्मानु संघानु भावेन सदा सोती भवन्तु ते असा आशीर्वाद मी उद्धवला एका परंपरेच्या म्हणजे ह्याच्यातून म्हणजे प्रथेतून मी दिलेला आहे. धन्यवाद सर. हे होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेजी. त्यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शैलीमध्ये शुभेच्छा दिलेली आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.